रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना भरघोस मताने निवडून आणण्यासाठी शिवसेना पक्षाकडून आमदार महेंद्र शेठ दळवी, जिल्हाप्रमुख राजाबाई केणी यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली पदाधिकारी कार्यकर्ते यांनी होम टू होम प्रचाराची सुरुवात केली असून त्याला ग्रामस्थ मतदार जनतेकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे। 31 आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघ जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार रसिका राजा केणी आणि 62 रुईशेत भोमोली पंचायत समिती गणाचे सदस्य उमेदवार कृष्णा चानू लोभी या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांची प्रचार रॅली रविवारी मोठ्या उत्साहात खालुबाजाच्या तालावर काचळी, खातविरा, पिटकेरी, वाघविरा, कुसुंबळे, कातळपाडा, डबेवाडी, तोसवाडी, कुसुंबळे, आदिवासीवाडी, हेमनगर, नवीन वाघविरा, चिखली या भागात काढण्यात आली। या रॅलीमध्ये शिवसेनेच्या मानसीताई दळवी, जिल्हाप्रमुख राजाबाई केणी, जिल्हा परिषद उमेदवार रसिका केणी, पंचायत समितीचे उमेदवार कृष्णा लोभी तसेच मोठ्या प्रमाणात महिला कार्यकर्ते तसेच पदाधिकारी ग्रामस्थ सहभागी झाले होते। एकनाथ शिंदे साहेबांनी राबवलेली लाडकी बहीण योजना आणि आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी केलेल्या विकास कामामुळे जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला असल्याने शिवसेनेच्या सर्व उमेदवार बहुमताने निवडून येतील असा विश्वास जिल्हाप्रमुख राजाबाई केणी यांनी व्यक्त केला आहे। तर शनिवारी 7 फेब्रुवारी रोजी निवडणूक होत असल्याने शिवसेना पक्षाच्या उमेदवारांना धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून भरघोस मताने विजयी करण्याचे आवाहन राजाबाई केणी यांनी केले। आंबेपूर कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या धनुष्यबाणा चिन्हावर अधिकृतपणे रसिका केणी आणि दोन्ही पंचायत समितीचे उमेदवार शैलेश पाटील आणि कृष्णा लोभी हे तिन्ही उमेदवार धनुष्यबाणा चिन्हासमोर धनुष्यबाणावर लढत आहेत आणि आमदार महेंद्र शेठ दळवी, छोटम शेठ यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघामध्ये चांगला असा जनतेचा प्रतिसाद आहे। घर टू घर प्रचार चालू आहे आणि सर्व कार्यकर्त्यांनी ही निवडणूक खांद्यावर घेतलेली आहे आणि मीच उमेदवार म्हणून ह्या आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सर्वच कार्यकर्ते झटून काम करत आहेत। रायगड जिल्हा परिषदेमध्ये 59 सीट आहेत आणि 59 सीट पैकी आम्ही शिवसेना 40 सीटवर लढत आहेत आणि इतर सीटवर त्यांचे जे जे काही पक्ष असतील ते ज्या सीट उमेदवार उभे केलेत ते पूर्ण उमेदवार उभे केलेलेच नाही। त्यामुळे ह्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये 40 पैकी 40 आमची सीट निवडून येतील आणि बहुमताने सत्ता स्थापन होईल असं एकंदरीत जिल्ह्यामध्ये चित्र आहे। कारण आम्ही जेव्हा सर्व तालुक्यामध्ये आढावा घेत असतो त्यावेळेला शिवसेनेला चांगला असा प्रतिसाद आहे। लाडकी बहीण योजना ही एकनाथजी शिंदे साहेबांनी राबवली, त्याचा सुद्धा फायदा आम्हाला चांगल्या प्रकारे होताना दिसत आहे। आमदार महेंद्र शेठ दळवी यांचा विकासाचा जो झंझावत आहे आणि ह्या विभागामध्ये अनेक वर्ष या जिल्ह्यामध्ये विरोधकांकडे सत्ता होती, परंतु बेरोजगारीचा प्रश्न कुठेही सोडवताना ते दिसले नाही। त्यामुळे आम्ही महत्वाचा मुद्दा, विकासाचा मुद्दा घेऊन आणि बेरोजगारीचा आणि या जिल्ह्यामध्ये डेव्हलपमेंट कशी येईल यासाठी आम्ही प्रयत्न करण्यात आहोत आणि हेच मुद्दे घेऊन आम्ही जनतेसमोर सर्व जिल्ह्यामध्ये जात आहोत। त्यामुळे बहुमत आम्हाला शिवसेनेला मिळेल यातील मात्र शंका नाही।